सर्व विद्यार्थ्यांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. सामान्य ज्ञान या घटकामध्ये जे काही आहे जी के त्यामधला इतिहास या विषयातील प्राचीन भारताचा इतिहास जो आहे त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप बघा, सरळ सेवेमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो जी के हा खूप मोठा वास्ट सिलेबस आहे. त्यामुळे सर्वप्रथम अभ्यास करत असताना तुम्ही प्रश्नाचा प्रकार समजून घ्या आणि विजयपथ पब्लिकेशनचं जे TCS/IBPS पुस्तक आहे ऑनलाईनर स्वरूपातील हे पुस्तक तुम्हाला हे जी आहे अचूक दिशा दाखवेल. सदर व्हिडिओ जो आहे तो सर्व आरोग्य विभाग असेल, तलाठी असेल, अंगणवाडी असेल या सर्व विभागासाठी अतिशय एकदम जी के जो आहे टू द एक्झाम पॉईंट ते दाखवणारा व्हिडिओ आहे. तर त्या अनुषंगानं आपण जे आहे त्याचा जो आहे प्रश्न सिरीज पाहणार आहोत, प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. सखोल अभ्यास करण्यापेक्षा सध्याच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. ओके, बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना प्रश्न प्रकार माहीत नाही, तर व्हिडिओच्या मार्फत ज्यांनी पुस्तक घेतल्याने कृपया त्यांनी व्हिडिओच्या मार्फत अभ्यास करावा. तर मग बघा, आजचा जो टॉपिक आहे सिंधू संस्कृती. तर बघा प्रश्न आणि उत्तर कशा प्रकारे. सध्याच्या राजस्थानात असलेले बागोर हे उत्तर पुराश्मयुगीन स्थळ येथील डॅश डॅश येथील ओळखले जाते. तर ते सूक्ष्म पाषाणयुगीन अवजारासाठी हे जे आहे ते ओळखलं जातं. प्रश्न हे म्हणजे मध्ययुगीन आणि प्राचीन हे आपल्याला अवघड का जातात, कारण आपण ज्याप्रमाणे आधुनिक भारताचा इतिहास वाचतो जास्त वेळेस त्या प्रमाणात आपण सिंधू म्हणजे प्राचीन इतिहास किंवा मध्ययुगीन इतिहास वाचत नाही. त्या अनुषंगाने आपल्याला हे जड जात असतं. त्यामुळं त्या गोष्टीचं म्हणजे रीड लेस रिवाइज या तत्वाचा वापर करून त्याच्यात म्हणजे अभ्यासात सुधारणा करावी. ओके, बघा हे परीक्षा जलसंपदा विभाग 2024ला आलेला होता. डॅश डॅश येथील लोथल या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी नवनिर्मिती स्थानाचे अवशेष आहेत, जे त्या काळी समुद्रमार्गे व्यापाराची भरभराट झाल्याची साक्ष देते. लोथल हे कोणत्या राज्यात आहे असं थोडक्यात हा प्रश्न विचारला गेला होता, परंतु सिंधू संस्कृतीच्या संदर्भात जे लोथल चर्चेत असतं ते कोणत्या राज्यात आहे, ते गुजरात राज्यात आहे. ओके, तर लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा शोध डॅश डॅशच्या कार्यकाळात लागला, तर सर जॉन मार्शल यांच्या कार्यकाळात लागला. आणि हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, ह्याला स्टार करा आणि पुढच्या वेळेस तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे. त्यानंतर राखीगड हे सिंधू संस्कृती संबंधित असलेले पुरातत्व स्थळ डॅश डॅश म्हणून ते सध्याच्या डॅश डॅश येथे स्थित आहे, तर ते हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. ओके, प्रश्न स्वरूप समजत असेल अशी अपेक्षा करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर होते, तर लोथल. लोथल कुठं आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यात आहे, गुजरात या राज्यात आहे. हे मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं. त्यानंतर गुजरातमधील खंभातच्या खातावर खालीलपैकी कोणते प्राचीन सिंधुकालीन स्थळ आहे, जिथे एकेकाळी प्राचीन सिंधू खोऱ्यातील लोकांसह इतर प्राचीन नागरिक संस्कृतीच्या व्यापाराची भरभराट झाली होती. आता परत त्याचं उत्तर लोथल आहे. म्हणजे हे आत्तापर्यंत 5 प्रश्न पाहिलं होतं, त्यामध्ये आपल्याला जो पॉईंट होता लोथल. ओके, तर लोथल ही जे प्रश्न आहे ते महत्त्वपूर्ण आहे. हे तुम्हाला अनुषंगाने जी केच्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये त्यातल्या त्यात सिंधू संस्कृतीच्या संदर्भात समजलं असेल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, हडप्पा वास्तुकलेमध्ये अनेक शहरे 2 विभागामध्ये विभागलेली होती. आपल्याला काय करायचे आहे, या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत, अर्थात चुकीचे नाहीत, अर्थात बरोबर आहेत, एवढे आपल्याला जे आहेत ते शोधायचे आहेत. बघा, पहिलं विधान आहे, सहसा पश्चिमेकडील भाग हा आकाराने लहान परंतु उंचावर असे. पुरातत्वशास्त्रज्ञ याचे वर्णन नगरदुर्ग सिटाडेल असे करतात. ओके, सिटाडेल तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर प्रियंका चोप्रा आणि त्यांचं जे आहे ते वेब सिरीज पाहिलं असेल त्या नावाचा देखील अर्थ समजून घ्या तुम्ही. ओके, सामान्यतः पूर्वेकडील भाग हा आकाराने मोठा परंतु कमी उंचीवर असे. यास लोअर टाऊन कमी उंचीवरील नगर असे म्हटले जात होते. तर हे दोन्ही विधाने जी आहेत ते विधाने अचूक आहेत, अर्थात हे दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत. हा संकल्पनात्मक प्रश्न आहे, एकदा वाचल्यानंतर ते तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते हडप्पा संस्कृती स्थळ नाही, तर रथबंगण हे हडप्पा संस्कृती स्थळ नाही. ओके, सिंधू संस्कृतीत कोणत्या प्रकारचे कुंभारकाम प्रामुख्याने केले जात होते, तर साधी भांडी बनवण्याचं काम जे आहे ते सिंधू संस्कृतीत केलं जात होतं. तुम्हाला बरेच 5वी-6वीचं प्राचीन भारताचा इतिहास त्यामध्ये तुम्हाला वाचण्यात आलेला असेल, चित्र वगैरे दिलेलं असेल. ओके, त्या पद्धतीनं सिंधू संस्कृतीतील लोक सौंदर्य प्रसाधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करत असत, तर हिंगोळचा वापर त्यावेळेस करत होते. पोस्ट ऑफिस परीक्षा 2021ला हा प्रश्न
होता. खालीलपैकी कोणते सिंधू खोरे संस्कृतीमधील ठिकाण गुजरातमध्ये आहे? परत एकदा लोथल उत्तर आहे त्याचं. त्यानंतर शंख शिंपल्यापासून वस्तू तयार करणे हे खालीलपैकी कोणत्या सिंधू संस्कृतीमधील किनारपट्टीवरील वसाहतींचे वैशिष्ट्य आहे? तर ते नागेश्वर अर्थात गुजरात येथे काय बनलंय? शंख शिंपल्यापासून वस्तू तयार करणे हे खालीलपैकी कोणत्या सिंधू किनारपट्टीवरील वसाहतीचे वैशिष्ट्य आहे? आता हे नागेश्वर जे आहे द्वारकेपासून जवळच आहे, परंतु आता सध्या तिथं नाही, परंतु त्यावेळेस सिंधू संस्कृतीच्या वेळेस हे एक महत्त्वपूर्ण जे आहे ते शहर होतं. त्यानंतर आपण सिंधू संस्कृतीवरच पाहणार आहोत सगळे प्रश्न. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, कोणते जगातील सर्वात जुने कांस्य शिल्प आहे? तर मोहनजोदडोची नर्तिका जी आहे आता सध्या चर्चेत देखील होती, तर ती आहे जगातील सर्वात जुने कांस्य शिल्प आहे. त्यानंतर मोहनजोदडो येथे सापडलेल्या पशुपतीच्या मोहरेवर खालीलपैकी काय कोरलेले आहे? तर ते गेंडाचे जे चित्र आहे ते कोरलेलं आहे. त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये देवी मातेची मूर्ती बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला गेला होता? तर भाजलेली माती अर्थात त्याला पक्व मृदा आपण म्हणतो. ओके. भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे कुठे आहेत? तर ते मध्य प्रदेश. खालीलपैकी कशाला नवा पाषाण युग म्हटलं जातं? तर ते नवाश्म युग, याला नवपाषाण युग असं म्हटलं जातं. त्यानंतर वारंवार बातम्यांमधून उल्लेखले जाणारे खालीलपैकी कोणते पुरातत्व ठिकाण तमिळनाडूमध्ये आहे? ते आदिचनलूर. तुम्हाला 4 पर्याय नाव दिले, त्यापैकी कोणत्या राज्यात आहे असं विचारलं आहे, जे सिंधू संस्कृती संदर्भात वगैरे आहेत ते. तर ते आदिचनलपूर हे कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू या राज्यात आहे. त्यानंतर वैदिक कालखंड या वैदिक युग यावर प्रश्न जे आहेत ते बघू आपण. पहिला प्रश्न आहे, कोणती वैदिक ग्रंथसंहिता वैदिक विधी आणि समारंभात वापरल्या जाणाऱ्या राग आणि मंत्रांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे? तर ते सामवेद. हिंदू धर्मातील 4 वेदापैकी कोणता वेद नाही? हे जे आहेत 4 वेद त्यापैकी कोणता नाही? ओके. तर ते भरतवेद नाही, सामवेद आहे. ओके. ऋग्वेद आहे. त्यानंतर कोणत्या वैदिक ग्रंथात विविध देवतांना समर्पित स्तोत्रे आहेत आणि तो हिंदू धर्माचा सर्वात जुना धर्मग्रंथ मानला जातो? तर तो आहे ऋग्वेद. त्यानंतर गोपुरम हे नाव वैदिक काळातील गावांच्या डॅश डॅशवरून पडले? तर ते गोद्वार. ऋग्वेदातील स्तोत्रांना हिम्स काय म्हणतात? तर ते सूक्त असं म्हटलं जातं. यजुर्वेदाचे मुख्य किती भाग आहेत? यजुर्वेदाचे एकूण 2 भाग आहेत. ऋग्वेदात किती सूक्ते आहेत? 1028 ऋग्वेदामध्ये सूक्ते आहेत. तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिले आहे? तर ते संस्कृत या भाषेत लिहिलेलं आहे. त्यानंतर कोणता वेद हा ब्रह्मवेद म्हणूनही ओळखला जातो? तर ते अथर्ववेद. वेदामधील सर्वात जुना वेद कोणता आहे? तर ते ऋग्वेद आहे. बघा, ऋग्वेद ही संहिता जी आहे ती सर्वात जुना अस्तित्वात असलेला भारतीय ग्रंथ आहे. यामध्ये एकूण 1028 वैदिक संस्कृती स्तोत्रे आहेत आणि एकूण 1600 श्लोकांचा संग्रह त्यामध्ये आहे. 10 पुस्तकामध्ये याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला किंवा टॉपिक आहे तो म्हणजे जैन धर्म. जैन धर्मावर असलेले प्रश्न बघूया आपण. ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे, ज्याची रचना किती वर्षापूर्वी झाली? तर 3500 वर्षापूर्वी झाली. ऋग्वेदात खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आहे? घोडा, गुरे यांचा उल्लेख आहे. खालीलपैकी कोणत्या वेदात सोम एक वनस्पती ज्यापासून विशेष पेय तयार केले जाते याचा उल्लेख आहे? तर ते आहे ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये सोम या एक पेयाचा उल्लेख आहे. त्यानंतर ऋग्वेदापासून खालीलपैकी ऋग्वेदासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य जे विधान आहेत ते आपण या ठिकाणी घेतो. ते म्हणजे काही सूक्त स्त्रियांनी रचले आहेत, हे बरोबर आहे. अग्नी आणि इंद्र या ऋग्वेदातील महत्त्वाच्या देवता आहेत, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते सर्वात प्राचीन वैदिक साहित्य आहे? ते ऋग्वेद आहे. ओके. रिपीटेड प्रश्न तुम्ही पाहिलं. त्यानंतर पुराण आणि डॅश डॅश या दोन्हीचे व्यासांनी संकलन केलेले असावे? तर पुराण आणि महाभारत या दोन्हीचे संकलन जे आहे ते महर्षी व्यास जे आहेत त्यांनी केलेलं असावं असं अंदाज आहे. त्याचं उत्तर आपल्याला मिळालं. ओके. व्यास आणि सतलजचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या वेदात आहे? तर ते ऋग्वेदात आहे. त्यानंतर विश्वामित्र आणि 2 नद्यांचा संवाद खालीलपैकी कोणत्या वेदात आहे? तर ते ऋग्वेद यामध्ये आहे. त्यानंतर ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख किती वेळेस आहे? तर एकदाच आहे. बघा, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. ओके. हे समजत असेल की प्रश्नाचं स्वरूप काय आहे.
ओके, अभ्यास काय केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत असतील. हे प्रश्न वाचल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतरच त्या गोष्टी आपल्याला समजून येतील. त्यानंतर महावीरांचे उपदेश कोणत्या स्वरूपात लिहून ठेवल्या होत्या आणि ते सध्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर ते वल्लभी या ठिकाणी उपलब्ध आहेत. पुढे जैन तत्वज्ञान आणि शिकवणींचा सर्वसमावेशक आढावा देणाऱ्या तत्वार्थ सूत्र या जैन धर्मग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर ते उमास्वामी आहेत. पुढे इसवी सनाच्या 6व्या शतकात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जैन ग्रंथांचे संकलन केले गेले, तर ते वल्लभी या ठिकाणी. रिपीटेड प्रश्न आहे. कोणता जैन ग्रंथ अहिंसा ओके अपरिग्रह तत्वासह नैतिक शिकवणीसाठी ओळखला जातो? आचरण सूत्र जे आहे ते ओळखलं जातो. DFSL सायंटिफिक ऑफिसर या परीक्षेत प्रश्न होता तो. जैन आगम हे जैन धर्मांचे पवित्र ग्रंथ जे आहेत, हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेत लिहिलेले? प्राकृत. हा रिपीटेड प्रश्न आहे. जैन पंथांना दिगंबर आणि श्वेतांबर या नावाने ओळखलं जातं. हे आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळेस आपण ऐकलेलं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायला काही अडचण नाही. भगवान महावीरांच्या शिकवणींचा समावेश असलेले जैन साहित्य काय म्हणून ओळखलं जातं, तर ते जैन साहित्य ते आगम म्हणून ओळखलं जातं. 6व्या शतकात जैनांचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता, तर ते वैशाली या ठिकाणी. जुने नाव होतं कुंडग्राम, जे बिहार या राज्यामध्ये आहे. जैन मुनी आणि साध्वीकडून किती प्रतिज्ञा घेतल्या जातात, तर ते 5 प्रतिज्ञा घेतल्या जातात. ओके. त्यानंतर बौद्ध धर्म याविषयी बघू. कोणत्या प्राचीन भारतीय सम्राटाने बौद्ध साहित्यांचे संरक्षण केले आणि बौद्ध शिकवणींचे जतन आणि संहितेसाठी 4थी बौद्ध परिषद बोलावली, तर ते कनिष्क यांनी. पुढे खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो? बौद्ध धर्म. त्यानंतर बौद्ध मठांना डॅश डॅश असे देखील म्हटलं जातं, विहार. पुढचा प्रश्न आहे, स्तूपांच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे, तर वन विभाग 2023ला हा प्रश्न होता, कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. अंडाच्या वर हर्मिका ही सज्जासारखी रचना होती, जी जीवात्मा आणि आत्म्यांच्या निवासस्थानाचे प्रतिनिधित्व करते. हे विधान चुकीचं आहे. पुढे आहे, बौद्ध वास्तुशिल्पात हर्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? स्तूप. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश डॅश म्हणून ओळखलं जातं, ते जे आहे ते स्तूप म्हणून ओळखलं जाते. खालीलपैकी कोणते बौद्ध वास्तुकलेतील एक प्रार्थना स्थळ नाही? विहार हे प्रार्थना स्थळ नाही. याविषयी प्रश्न आत्ताच पाहिलं होतं आपण. ते जे आहे बौद्ध मठांना जे आहे ते काय म्हटलं जातं? विहार म्हटलं जातं. कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविला जातो, तर ती पृथ्वी दर्शवला जाते. त्यानंतर धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? एकूण 26 अध्याय आहेत. त्रिपिटकचा अर्थ काय? 3 पेटारे. खालीलपैकी कोणी तत्वार्थ सूत्र लिहिले? आचार्य उमास्वामी. कोणत्या बोधिसत्वाने बुद्धाची शक्ती आविष्कृत केली होती? वज्रपाणी या बोधिसत्वाने. बौद्ध संघामध्ये महिलांना परवानगी देण्यासाठी खालीलपैकी कोणी मन वळवले? बौद्ध संघामध्ये महिलांना परवानगी देण्यासाठी खालीलपैकी कोणी मन वळवले? आनंद यांनी. पुढे बुद्धांच्या जीवनाशी संबंधित घटनांचे वर्णन करणाऱ्या कथांना काय म्हटलं जातं, तर त्यांना जातक कथा म्हटलं जातं. बुद्धांच्या मुख्य शिकवणूक किती आर्य सत्यावर भर देण्यात आला आहे, तर एकूण 4 आर्य सत्यावर भर देण्यात आलेला आहे. बुद्धांच्या काळात किती महाजनपदे अस्तित्वात होती? 16. ओके. बौद्ध महाविहार असलेल्या उदंतपुरी विश्वविद्यालयास कुणी राजाश्रय दिला होता, तर गोपाळ पहिला यांनी जे आहे उदंतपुरी विश्वविद्यालयात राजाश्रय दिला होता. बौद्ध महावीर असलेल्या उदंतपुरी विश्वविद्यालयामध्ये राजाश्रय गोपाळ पहिला यांनी दिलेला होता. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत महाजनपद, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. अशा प्रकारे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत जे आरोग्य विभाग परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण झालेले, याच्यामध्ये आरोग्य विभागाचे देखील प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. हे सर्व जे आहे इतिहास आपण टप्प्याटप्प्यानं जे आहेत PYQ आधी समजून घेणार आहोत. ओके. आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे, परंतु अगोदर जे तांत्रिक घटक आहे 80 मार्काचा जो आहे आरोग्य विभागासाठी ते करायचं आहे. त्यानंतर अंगणवाडीमध्ये देखील आहे. असं सरळ सेवेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात. सर्वप्रथम प्रश्नाचा स्वरूप समजून घ्यायचं आहे, मग पुन्हा आपल्याला पुढची दिशा जी आहे ती अभ्यासाची ठरवायची आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं. ओके. टर्निंग पॉईंट्स ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला विविध टेस्ट सिरीज मेंटरशिप प्रोग्राम जे आहेत ते दिसतील.
तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.